उगच म्हणत नाहीत गावाकडे गेलं की आपलं मन रमून जातं. कारण गावाकडे गॅस संपू द्या किंवा शेगडी खराब होऊ द्या किंवा गॅस संपून जाऊ द्या, गावाकडे काहीच फरक पडत नाही बघा. आणि इकडं पुण्यामध्ये राहायचं म्हणलं की शेगडीवर करा, ते इलेक्ट्रिकवर करा, नाहीतर गॅस नसेल तर पार्सल आणून खा. आता असं झालं की आपण पार्सल पण बाहेरून आणून खाऊ शकत नाही आहे, कारण हॉटेलं पण बंद झाल्यात. कारण गॅसच भेटत नाही, त्यामुळं सगळेच प्रॉब्लेम व्हायला लागल्यात. तर बघा मी इकडे शेगडीवर ठेवली शेवग्याची भाजी आणि इकडं म्हणलं चला तर भाकऱ्या करून घेते, म्हणलं मस्त गरम गरम भाकऱ्या करून घेते. आणि गॅस थोडासा बचत करण्यासाठी इकडं थोडं तिकडं थोडं चाललं आहे. आणि मला हल्ली एवढं गरम व्हायला लागलं ना, खूपच गरम व्हायला लागले. तर बघा मस्तच तेवढा स्वयंपाक करून घेतला आणि पहिलं म्हणलं थंड पाण्यानं पूर्ण तोंड धुवून घेते. त्यानंतर म्हणलं दाजींना फोन लावला होता. दाजी म्हणले मला यायला उशीर होणार आहे, तुम्ही जेवून घ्या. तर चिक्कू म्हणायला लागला मम्मी तू स्वयंपाक करून एवढी ओली झाली हो, एवढं गरम व्हायला लागलं तुला हल्ली, म्हणून म्हणायला लागला. आम्हाला खूपच गरम होतंय अहो गरमीमध्ये, भर थंडीमध्ये पण मला गरम होतंय. पण आता तर उन्हाळा चालू आहे. म्हणलं चला तर म्हणलं आज बटाटे, कालच्या भागामध्ये व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवलं होतं मी, बटाटे आणले होते. तर म्हणलं वेफर्स करून घ्यावं, कारण उन्हाळा चालू झालाय. काय काय जण म्हणतील मग आता एवढा गॅसचा प्रॉब्लेम चाललाय तर तुम्ही ही गॅस बीस उडवायचे काय करताय कामं म्हणून म्हणतायत नाही का. पण कसं आहे उन्हाळ्याचे काम काय काय गोष्टी त्याला काही जास्त गॅस लागत नाहीये, त्यामुळं म्हणलं चला तर म्हणलं करून घ्यावं. आणि दादा बघा माझा मम्मीला गरम होते म्हणून बघा हॉलमधला कूलर आणून मला किचनमध्ये लावून दिला. तर मला खूप भारी वाटलं बरं का, मस्त एकदम गारगार हवा यायला लागली होती. तर म्हणलं चला तर हे बघा मस्त साली काढून घेतल्यात, म्हणलं त्याचे वेफर्स करून घेते. त्याच्यानंतर मग आता जेवण पण करायचं आहे, स्वयंपाक झाला आहे, पोरं तिकडं अभ्यास करत होते तोपर्यंत म्हणलं चला तर हे आपण बटाट्याचे वेफर्स करून घेऊया. कारण ह्याच्यामध्ये त्रुटी टाकून ठेवलं तर सकाळी आपल्याला फक्त उकडायचं आणि उन्हाला टाकायचं असतं. चला तर मग जेवण करूया. जेवण करून घेते. या जेवण करायला दाजी म्हणले मला उशीर होतो तर तुम्ही जेवून घ्या. आणि दादाला लागली होती भूक, दादा बसला इथं टी व्ही बघत. पण मी जेवायला आणली, मी जेवायला वाढते, पण त्याचं काही लक्ष नाही आहे. त्याला बघायचं असतं तारक मेहता. तो असा टक लावून बघतो ना, त्याला जेवायला दिलेलं पण त्याला असं म्हणजे गोड लागत नाही. आता हाय करतोय बघा, त्याला तारक मेहता झालं की झालं असा टक लावून बघत बसतो. त्याला तुम्हाला दाखवते बघा, हे बघा आहे का इकडं टी व्ही चालू आहे. चला तर आम्ही जेवण करून घेतो आणि सकाळी भेटतो तुम्हाला. बघा गुड मॉर्निंग सगळ्यांना. तर आता वाजलेत बघा सकाळचे 8 वाजल्यात आणि बटाट्याचे बघा इकडे मस्त चिप्स करून घेऊन वाळू घातल्यात बघा टेरेसवरती. हे बघा पूर्ण एक साडीवरी 5 किलोचे बटाटे पूर्ण बसून गेले. पेपर्स तर उन्हाच्या आधीच म्हणलं टाकून घ्यावं. आणि इकडं बघा आमचा पुदिना मस्त हिरवागार झालाय भर उन्हाळ्यामध्ये. चला तर मग आपला मिनी ब्लॉग कसा वाटलाय नक्कीच सांगा. मी घालते इकडं कपडे वाळू घालून जाते, घरी जेवण करायचं आहे, नाश्ता